मंडळी नमस्कार. ॲग्रिकोचच्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे सातारा तालुक्यातील म्हसवे या गावामध्ये. बागायती पट्टा पूर्ण आहे गावामध्ये, पूर्ण अगदी निसर्ग मला एवढा खतरनाक आहे गावातला. आणि त्याच गावामध्ये आपण आज एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत की ज्यांनी ॲग्रिकोचा रोटावेटर घेतलेला आहे. आणि तो ॲग्रिकोचा रोटावेटर त्यांनी का घेतला, कुठलं मॉडेल घेतलेलं आहे, त्यांना व्यावसायिक लाभ कसा झाला, दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याचा मेंटेनन्स कसा आहे, याही पलीकडे जाऊन त्यांना तो व्यावसायिक लाभ करताना कसा आणखीन फायदा होतोय, डिझेल किती खातोय का जास्त खातोय, सरीतनं चालताना कसा चालतोय, ती माती कशी पडतीये, फार अभ्यासपूर्ण असते आपल्याशी बोलणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचा, कारण व्हिडिओ हा तुमच्याच फायद्याचा असणार आहे शेतकरी बांधवांनो. तर चला आपण आज त्यांची ओळख करून घेऊया आणि रोटरबद्दल सुद्धा ॲग्रिकोचच्या हे माहिती करून घेऊया की ॲग्रिकोचाच रोटावेटर का घ्यावा. चला सर, नमस्ते. ॲग्रिकोचच्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या इथं उपस्थित सगळ्यांचं तुमचं नाव सांगा आधी. नमस्कार, मी वैभव शेलार, तुमचं नाव? म्हसवे. माझं नाव सागर शिंदे. तुमचं नाव? माझं नाव अर्जुन दीक्षित. ओके. तर रोटर ह्यांचा आहे. सर तुम्ही बोला. नमस्कार, मी 1.5 वर्षापूर्वी साधारणतः ॲग्रिक्रॉसचा रोटर घेतलेला आहे. बरं. 1.5 वर्षामध्ये साधारणतः व्यावसायिकच आम्ही पूर्णपणे वापर करत असतो. बरोबर. व्यावसायिक वापर करत असताना 1.5 वर्षामध्ये याचा मला कुठल्याही मेंटेनन्सचा एक त्रास नाही झालेला. बरं. किंवा याचे ब्लेडसुद्धा तुम्ही जर मला कधी दाखवू शकला तर दाखवा. त्याची ब्लेड झिजलेली गावतील पण तुटलेलं नाही, क्रॅक नाही, अजिबात क्रॅक बरं. नाही किंवा तुकडा गेलेला आहे असं कधीही झालेलं नाही. बरं. 1.5 वर्षामध्ये याची भर घालणं किंवा हे करणं हे नाही. दुसरी गोष्ट, हा परचेस करण्यामागं माझ्याकडे यातला एक जुना रोटर आहे साध्यातला. बरं. मग तो दुसऱ्या कंपनीचा होता, पण त्याची भर घालण्याची सिस्टीम होती ती याच्यासारखी नव्हती. बरं. यांची जी डिझाईन आहे ब्लेडची, ती डिझाईन आहे ती अशी फिरती असल्यामुळं ट्रॅक्टरला खूप कमी डिझेल लागतं बरं. आणि लोड खूप कमी राहतो. इतर जे रोटर आहे ते रेझरनं फक्त माती सरकवतात किंवा ट्रॅक्टरवर खूप लोड राहतो. बरं. याला ती तक्रार नाही. याच्यामधलं तुम्ही मेंटेनन्स म्हणाल की सगळ्यांना वाटतं की काय मेंटेनन्स निघाला तर आम्हाला कोण सर्व्हिस देईल. मला 1.5 वर्षात याच्या ऑइल व्यतिरिक्त मला कसला याचा मेंटेनन्स नाही. थोडक्यात तुमची आर्थिक बचत, खिसा जो गरम राहिला म्हणजे व्हायचा ते आता होत काय नाही. खर्च नाही. कारण तुम्हाला जर मेंटेनन्स निघाला तर 2 असतात. मेंटेनन्स मध्ये पैसे जातात त्याचं दुःख नसतं, बरोबर. वेळ खूप घालवायचा वेळ असतो. जातो. कारण तुमचं जर काम बंद झालं तर तुम्हाला 1 तास जायचं बरोबर. यायचं, याच्यामध्ये तुम्ही अर्धा दिवस वेस्ट करता. पैसे आणि त्याच्यात वेळ दोन्ही रोटावेटरमुळे तुम्हाला वाचलेला वाचलेलं आहे अगदी. बरं. आता डिझेलचं झालं, मेंटेनन्सचं झालं. आता तुम्हाला काम करताना काय अनुभव आला? मी सगळं बाकीचं सांगितलं, डिझेल वगैरे कसं वाचते. काम करताना सरीतून चालत असताना हा रोटर पूर्णपणे जमिनीला इतका लगत चाललेला असतो की तुम्हाला इतर रोटर असतात ते जमिनीत आत जाण्यासाठी माणसं प्रयत्न करतात आणि याला आपल्याला वर उचलून धरावं लागतं. कारण जर तुम्ही वर उचलून नाही धरलं तर तो इतकी माती फेकत असतो की बाजूला तुम्हाला तितक्या मातीची आवश्यकताही नसते. इतका हा छान काम करतो. मग काय होतं की एखाद्या गोष्टीची पूर्ण क्षमता वापरणं, आणि या रोटरची आपण वापरतोय ती 70% क्षमता वापरतो ऊस पिकाला भर घालताना. कारण जादा घातली तर ती भर खूप जादा होणार ज्याची आवश्यकता नसते. म्हणजे उलट त्यामुळे काय होतं, तुम्हाला जे मी म्हटलं की गावात ॲग्रिक्रॉसचे रोटर येण्यामागं कारण झाली की एक जणाने घेतला, आज 16 ट्रॅक्टरमधल्या 15 ट्रॅक्टरला ॲग्रिक्रॉस वापरतात. कारण ते वापरण्यामागं प्रत्येकाने त्याच्या कामाची क्षमता बघितली. प्रत्येकाचा मेंटेनन्स, कोणालाही मेंटेनन्स नाही. कारण मी माझ्याकडेच एकट्याकडे आहे म्हणून माझा व्हिडिओ बघा असं नाही. तुम्ही इतर कोणाकडे काम करत असणाऱ्याला विचारलं ॲग्रिक्रॉसच्या रोटरचं काय फायदे, तरी तो तुम्हाला सहज बांधावर उभं राहून 2 मिनिटात सांगू शकेल. इतकं चांगलं उत्पादन आहे. मला एकच सांगायचं आहे, आत्ता बोललेलं तुमच्या पॉईंट मंडळी लक्षात आला असेल. 16 ट्रॅक्टर आहेत गावामध्ये, म्हसव्यामध्ये, सातारा तालुक्यातल्या. म्हसव्यात 16 ट्रॅक्टरमधल्या 15 ट्रॅक्टरला हे ॲग्रिकोचचे रोटावेटर आहेत. अर्थात त्यांची साईज वेगवेगळी असेल. हा 2.5चा आहे आणि 100ला 99%. म्हणजे आता मी काय वेगळं बोलू, तुम्ही समजून घ्या की ॲग्रिकोचचे रोटावेटर का खास आहेत आणि सरांनी सांगितलं खासियत काय आहे ते सगळ्याची. आता मला वळायचं आहे शेवटच्या प्रश्नाकडं. ॲग्रिकोचच्या रोटावेटरबद्दल आपल्या तमाम प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? मी व्हिडिओमध्ये एक सांगू शकेन की यावर्षी पावसाचं प्रमाण सगळ्यात बिघडलेलं होतं. पण या बिघडलेल्या पावसाच्या ह्याच्यात अक्षरशः इतके वावरातनी चिखल होती, रानं कठीण झालेली होती, सरीही टाकणं शक्य नव्हतं. आम्ही याच ट्रॅक्टरने इतक्या कडक रानावर सुद्धा सरीसुद्धा टाकली आणि तेच ऊस आता आम्ही भरसुद्धा घालतोय. म्हणजे त्यासाठी आम्हाला मोठ्या ट्रॅक्टरची आवश्यकता लागली नाही. सरी टाकण्यासाठी सुद्धा आम्ही याच रोटरचाच उपयोग केला आणि त्याच ऊसांना भर घालण्यासाठी सुद्धा. म्हणजे जे आत्तापर्यंत लोकांना असं व्हायचं की एका मोठ्या ट्रॅक्टरनं सरी टाकणं, बारक्या ट्रॅक्टरनं फक्त भर घालणं, तर आम्ही तीही कन्सेप्ट खुडून टाकली. आणि यावर्षी पासून आम्ही नवीन चालू केलं की आपणही सरी टाकायची, आपणच भर घालायची. आणि तुम्ही यानं सरी टाकलेली जर बघितली असेल ना तर कापसावर पाय दिल्यासारखी माती राहत असते. कुणीही यावर्षी आम्ही केलेलं, आता त्याचा व्हिडिओ जर कोणाला परत कधी बघायचा असेल तर चॅनलला जोडून
इतकं खूप सुंदर भर अशी व्यवस्थित लागते आणि इतक्या कडक रानात इतकं छान काम होतं. लोकांना उलट मोठ्या ट्रॅक्टरच्या सरीपेक्षा या रोटरच्या सरी खूप आवडल्या Agricrossच्या. ॲग्रिक्रॉसच्या. हा. त्यामुळे आम्ही या वर्षीपासून आम्हाला आणखी काम उद्योग वाढला आणि मला तो उद्योग वाढला नाही, हा सगळ्यांना उद्योग साहजिक वाढला, आहे, व्यावसायिक शेतकऱ्यांचाही लाभ भलं व्हावं. बरोबर आहे, बरोबर आहे. हाच व्यावसायिक लाभ असतो मंडळी, आणि तो व्यावसायिक लाभ करून देण्यासाठी ॲग्रिकोचे रोटावेटर तुमच्यासाठी सदैव तयार आहेत. साताऱ्यामध्ये ॲग्रिकोचे रोटावेटर हे तुम्हाला कुठं मिळतील तर साताऱ्यामध्ये श्रीकृष्ण ट्रेडर्स हे तुम्ही टाकू शकता. ॲग्रिकोचे रोटावेटर हे तुम्ही गुगलला टाकू शकता. तुम्ही डायरेक्ट पत्त्यावर याल, तिथं फोन नंबर तर आहेतच आमचाही, आम्ही इथं दाखवतो तुम्हाला फोन नंबर, तिथं तुम्ही फोन नंबरवर डायल करा. बाकी थेट तुमच्याशी ते सगळे तिथे बोलतील. मालकसुद्धा असे आहेत की तुम्हाला असं वाटेल हे खरोखर मालक आहेत का, हा पण भूमिका आहे. म्हणजे तुम्ही चाट पडाल की हे खरोखर मालक आहेत का, कारण ते इतके साध्या पद्धतीने तुमच्याशी बोलतात, गप्पा मारतात. अर्थात हा अनुभव अनेकांना आलेला आहे की अरे माझ्याशी मालक बोलतो आहे, अर्धा तास मलाच कळलं नाही, मला असं वाटलं हा कोणतरी वेगळा इथला कर्मचारी आहे. तर अशी सगळी भूमिका मालकांची सुद्धा असते, इतक्या सहजतेने तिथं सगळं काम चालतं. अर्थातच तेच रोटावेटरमध्ये त्यांच्यासोबत शेतकऱ्यांसोबत असतं की ह्या पद्धतीनं काम चालतं. आता मला एक लास्ट प्रश्न राहिला, तो मी कवर करतो. ह्याची बांधणी कशी वाटली तुम्हाला? बांधणी खूप छान आहे. बांधणी काय असतं माहिती आहे का, सगळ्या अवजारामध्ये वजन हा भाग असतो. रोटावेटरमध्ये वजन हा भाग नसतो, रोटावेटरमध्ये डिझाईन हा भाग असतो. बरं. आणि याच्यामध्ये डिझाईन मी तुम्हाला जे मगाच्यापासून सांगतोय की याची डिझाईनच इतकी छान आहे की जर 1.5 वर्षात याच्यामध्ये काही तुटलेलंच नाही आहे तर याच्या बांधणीमध्ये फॉल्ट आहे आपण म्हणूच शकत म्हणू नाही. शकत नाही. इतर तुम्ही कुठलाही रोटावेटर गेला तर 2 वर्ष वापरल्यानंतर त्याच्यामध्ये तूट फूट वेल्ड असतं, बॅलन्स हा शाफ्ट वगैरे काही गेलेलं इतर काही असतं, सगळं गोष्टी, गेलेलं. याच्यामध्ये 1.5 वर्षात तुम्ही अगदी आरामशीर बघू शकता कुठला कसलाही मेंटेनन्स झालेला नाही. अजिबात नाही. आणि माझ्याकडे त्याचं बिल आहे, मी तुम्हाला कधीही अगदी कुणालाही जरी शंका असेल तरी दाखवू शकतो की 1.5 वर्षात मला मेंटेनन्स नाही तर मी कशाबद्दल मेंटेनन्स आहे म्हणे. हे त्यामुळे आखून कुणी एका खरेदी हाले करावं असं सगळ्या मी मंडळी थेट शेतकरी बोलतायत. आता ज्यांचं आहे ते तर बोललेले आहेत. दादा होते, ह्यांनी रोटावेटर चालवलेला आहे, ह्यांच्याशी 1-2 मिनटं बोलून आपण व्हिडिओ संपवूयात. सर काय म्हणणं? हा रोटर आहे जो आहे तो व्यवस्थितरित्या चालतोय. आम्ही जो बघितलं ह्याच्या शेतामध्ये, त्या शेताचे जे क्षेत्र आहे ते पावसाळ्यामध्ये डायरेक्ट रेझरनं सरी सोडली होती, की जे कडक रान म्हणतो ते त्या बरं. टाईपमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण आता सरी टाकली, बरं. जे मातीची म्हणतो ना आपण उडायला पाहिजे किंवा भर चांगली लागायला पाहिजे, त्या प्रकारे हा आता रोटरनं चांगल्या प्रकारे भर लावलेली आहे. ते पाहिलं मी आता स्वतः. बेस्ट. तर ही सगळी आहेत. सर तुमचं काय मत? ते शेतकरी आहेत, त्यांना ओके. ते काम खूप ठीक आवडतं. आहे. काय नाही, ही आपली शेतकरी बांधव आहेत मंडळी. ह्या पद्धतीनं आपले त्यांनी ॲग्रिकोचची आपल्याला आता माहिती दिली आहे रोटावेटरची, 2.5 रोटावेटरची. ह्याच्या आधीचा एक रोटावेटर होता तो 2.8चा होता, तो 18 किलोचा, त्याचा आपण व्हिडिओ बनवला होता. अर्थात त्यांनी ते सेपरेटली बनवून घेतला होता. ओरिजिनल येतो तो 2.5 असा येतो. बनवून पाहिजे असेल तरीही तुम्हाला ॲग्रिकोचच्या कंपनीमधून तुम्हाला रोटावेटर बनवून मिळेल. बाकी संपर्क कसा साधायचा आहे, कसा घ्यायचा रोटावेटर, ह्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली बघा नंबर दिसतोय, नंबरवर डायल करा, हॅलो म्हणा. बाकी तुम्ही काय असेल तर मुद्दा बोला आणि सुरुवात करा रोटावेटर खरेदी करायला. बाकी ते सगळे मालक तुमच्याशी सगळे सहकार्य तुम्हाला 100% करतीलच. व्हिडिओ कसा वाटला, कारण थेट शेतकरीच बोललेत मस्वेतले आता तुमच्याशी. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, ह्यासाठी सुद्धा आम्हाला कमेंट करा की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या क्षेत्रातून हा सगळा व्हिडिओ बघताय. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. भेटूयात पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. अशाच नव्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊयात नव्या रोटावेटरसह ॲग्रिकोचच्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.